नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यामध्ये अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे। विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल आणि वुमेन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार पदानुसार उमेदवारांना या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त अलाउन्सेस देखील उमेदवारांना या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत दिले जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे। विशेष म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब 2026 मध्ये तुम्हाला हवा असेल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं। मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत सायंटिफिक आणि टेक्निकल पोझिशनच्या पोस्ट भरल्या जात आहे। यामध्ये सीनियर सायंटिफिक ऑफिसर, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, सीनियर सायंटिफिक असिस्टंट आणि लॅबोरेटरी असिस्टंट यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे। या पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार पे लेवलनुसार तुम्ही पगार या ठिकाणी बघू शकता। या व्यतिरिक्त प्रत्येक पदासाठी टोटल किती जागा असणार आहे, जागांचं कॅटेगरीनुसार विभाजन कशा पद्धतीने असणार आहे, संपूर्ण गोष्टी तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। यामध्ये लॅबोरेटरी असिस्टंट या पदांकरता विशेष करून आपण आजची ही जाहिरात बघत आहोत। 24 जागा या पदासाठी भरल्या जात आहे। जागांचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मित्रांनो, यासाठी उमेदवारांनी 18 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे। संकेतस्थळाची लिंक आपल्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या प्रत्येक पदासाठी तुमच्याकडे काय शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं असणार आहे, याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे। 1 बाय 1 तुम्ही बघू शकता। सर्वात महत्त्वाचं पद तुमच्यासाठी लायब्ररी असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक असणार आहे, कारण या पदासाठी कोणत्याही अनुभवाची गरज उमेदवारांना नसणार आहे। म्हणजे फ्रेशर उमेदवारांना देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27च्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दिलेल्या शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे। आता कोणकोणत्या त्या शाखा असणार आहेत, तर फिजिक्स, मॅथमॅटिक्स, बोटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फिजिकल अँथ्रोपोलॉजी, जेनेटिक्स, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्मसी, फॉरेन्सिक सायन्स, क्रिमिनॉलॉजी यासारख्या विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे। यापैकी कोणत्याही एका विषयातनं तुमची पदवी असेल, तुमचं वय 18 ते 27च्या दरम्यान असेल, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। या व्यतिरिक्त SC, ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, तर OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पुढचं जे पद आहे मित्रांनो, सीनियर सायंटिफिक असिस्टंट हे पद असणार आहे। या पदासाठी 30 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि दिलेल्या विषयातनं तुमचं इंजिनिअरिंग किंवा दिलेल्या विषयातनं मास्टर डिग्री तुमची असेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहे। त्याचे संपूर्ण डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पुढचं जे पद आहे मित्रांनो, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर हे पद असणार आहे। या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 35च्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे। दिलेल्या विषयातनं तुम्ही मास्टर पदवी घेतलेली आहे आणि 3 वर्षाचा अनुभव तुमचा दिलेल्या विषयात नाही म्हणजे रिलेव्हंट फील्डचा आहे, तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। यानंतर पुढचं जे पद आहे, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, या पदासाठी देखील 18 ते 35च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। इंजिनिअरिंगमधनं तुम्ही दिलेल्या विषयातनं पदवी घेतलेली आहे किंवा मास्टर पदवी तुम्ही दिलेल्या विषयातनं पूर्ण केलेलं आहे, तरी देखील तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या व्यतिरिक्त ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर असेल, सिनियर सायंटिफिक ऑफिसर असेल, याही पदांसाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता। मास्टर डिग्री दिलेल्या विषयातनं या पदांसाठी मागितलेलं आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, अनुभव देखील या पदांसाठी गरजेचा असणार आहे। मात्र शेवटचं जे पद आहे, या पदासाठी कोणत्याही प्रकारचा अनुभव उमेदवारांकडे नसेल तरी देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहे। सर्वाधिक जागा या पदाच्या 24 या ठिकाणी भरल्या जाणार आहे। तुम्ही या पदासाठी विशेष करून ॲप्लिकेशन करू शकता। आता मित्रांनो, खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, या सर्व पदांसाठी सर्वप्रथम तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC, ST, OBC, फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता देखील दिली जाणार आहे।
यामध्ये तुम्ही बघू शकता SC ST फिजिकली डिसेबल वुमेन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. अशा उमेदवारांना फ्रीमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे. मात्र जनरल EWS OBC कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं अनिवार्य असणार आहे. खाली गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे. यामध्ये सिरियल नंबर 1 आणि 2च्या ज्या पोस्ट आहे म्हणजे सिनियर सायंटिफिक ऑफिसर हे जे पद आहे या पदासाठी तुमचा परफॉर्मन्स आणि इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. म्हणजे मुलाखत तुमची या ठिकाणी असणार आहे. बाकीचे जे पद आहे म्हणजे सिरियल नंबर 3, 4, 5, 6, 7 या पदांसाठी मात्र उमेदवारांची रिटन टेस्ट घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहे अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम www.enfsu.ac.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या PDF बघायला मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे. सर्वात शेवटचं जे पद आहे त्या पदासाठी कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नसणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.